नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 7वीचा मराठी विषयचा पाठ घेणार आहोत. तर या अगोदर आपण हा जो पाठ आहे डॉक्टर खानगोजे, थोरांची ओळख डॉक्टर खानगोजे, या पाठावरचे सगळे स्वाध्याय, या स्वाध्यायाची आपण उजळणी घेतली होती. त्यानंतर आपण ही उजळणी घेत असताना पान नंबर 29 वरची जी उजळणी आहे ती आपली राहिलेली आहे उजळणी. तर या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा असा स्वाध्याय येऊ शकतो. तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात, तेथील परिसरात फिरताना तुम्हाला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे. तर इथं तुम्ही काय कराल म्हटलंय बघा. आता वास्तविक पाहता हा जो प्रश्न आहे हा निबंधामध्ये सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मी केलेली सहल, मी केलेलं पर्यटन स्थळ, आम्ही किल्ल्यावरती गेलो, अशा पद्धतीचा निबंध जर आला तर त्या ठिकाणी त्या निबंधामध्ये तुम्हाला जर प्रदूषण वगैरे दिसलं किंवा तिथं समजा पाण्याच्या बाटल्या आहेत, कचरा आहे, प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत किंवा खाऊन टाकलेल्या खरकटे जे अन्न पदार्थ आहे, तर अशा पद्धतीची जर अस्वच्छता असेल तर तुम्ही काय कराल. किंवा किल्ल्याचे आत्मवृत्त म्हणून सुद्धा कदाचित एखादा निबंध परीक्षेत येऊ शकतो, आत्मवृत्तात्मक निबंध. तर आत्मवृत्तात्मक निबंध सोडवत असताना आपल्याला तो किल्ला तुमच्याशी स्वतः बोलतोय अशा पद्धतीने आपल्याला निबंध लिहावा लागतो. आता उदाहरणार्थ काय करावं लागेल, समजा तुम्ही एखाद्या किल्ल्यावरती गेलेलं आहे, समजा रायगड किल्ल्यावर गेलाय तुम्ही किंवा शिवनेरी किल्ल्यावरती गेलेला आहात, तुमची सहल, आणि तुम्ही फिरत 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 त्या किल्ल्यावरती तुम्हीच एका बाजूला कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात जाता आणि त्या कोपऱ्यात गेल्यानंतर अचानक मोठ्याने एक आवाज येतो आणि तो आवाज तुम्हाला घाबरवतो आणि तुम्ही इकडे इकडे पाहता तर कोणच नसतं. तर त्यावेळेस तो किल्ला तुम्हा मुलांना, किंवा तुम्ही 1-2 मुलं असता, तुम्ही एकटा असता किंवा 4-5 मुलं असतील, तर तुमच्याशी तो बोलायला लागतो. मुलांनो घाबरू नका, मी शिवनेरी किल्ला बोलतोय किंवा मी रायगड किल्ला बोलतोय. तर मग तो किल्ला बोलायला लागतो आणि तो सांगत असतो त्याचं वैभव. हा किल्ला कधी बांधण्यात आला, का बांधण्यात आला, किंवा हा किल्ला बांधताना किती खर्च आला, कोणते अडथळे आले, किंवा पूर्ण बांधून झाल्यानंतर कोणाच्या ताब्यात गेला, परत या किल्ल्यावरती किती जणांनी स्वाऱ्या केल्या, आणि त्यावेळेस या किल्ल्यानं कशा पद्धतीनं या सगळ्या परिस्थितीला तोंड दिलं. हे झालं अगदी शिवछत्रपतींच्या काळातला तो किल्ला आहे, किंवा गड आहे, थोडक्यात गड किंवा किल्ला. तर त्या गडावरती, त्या किल्ल्यावरती तो किल्ला शिवाजी महाराजांच्या काळात असतानाच ते काळ वेगळा होता. परंतु आज सुद्धा हे किल्ले किंवा हे गड जे आहेत, हे गड अतिशय निर्मनुष्य झालेले आहेत, किंवा तिथं वेल किंवा गवत, झाडं झुडपं यांची संख्या वाढलेली आहे, किल्ल्यांची पडझड झालेली आहे, किंवा तिथं जे पर्यटक भेट द्यायला येतात ते पर्यटक त्या किल्ल्याची नासधूस करतात, तिथं पाण्याच्या बाटल्या टाकतात, प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकतात, किंवा भिंतींवरती वेगवेगळी नावं वगैरे कोरतात, किंवा तिथल्या वेगवेगळ्या समजा विहिरी असतील किंवा तिथले पर्यटन स्थळ असतील वेगवेगळी चांगली पाहण्याची दृष्टीनं, तर त्याच्यावरती आपली स्वतःची नाव वगैरे टाकून नासधूस करण्याचा प्रयत्न करतात. तर तो किल्ला किंवा तो गड तुमच्याशी बोलतोय की मी पूर्वीचा कसा होतो आणि आज कसा झालेलो आहे, किंवा माझं पूर्वीचं वैभव कसं होतं आणि आजचं कसं आहे. तर अशा पद्धतीचा जर परीक्षेमध्ये तुम्हाला किल्ल्याचे आत्मवृत्त किंवा गडाचे आत्मवृत्त जर प्रश्न आला तर तुम्ही अशा पद्धतीच्या प्रश्नाला एक 10 ते 15 ओळीमध्ये तुम्ही हा निबंध व्यवस्थित आणि चांगल्या हस्ताक्षरामध्ये सोडवू शकता. आता इथं तुम्हाला विचारलंय की तिथं पाण्याच्या बाटल्याने कचरा पडलेला आहे, तुम्ही काय करसाल. तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्वमत आहे, तुम्ही काय करसाल. तर सहलीतली जेवढी मुलं आहेत
तेवढी मुलं तुम्ही काय करचाल, एक ठराव करचाल की आपण या किल्ल्याची स्वच्छता करूया, साफसफाई करूया. आणि सगळी 50-60 मुलं जेवढी आहेत तेवढी मुलं काय करतात मग, तर तिथल्या पाण्याच्या बाटल्या, कचरा, झाडं झुडपं, जी गवत वाढलेलं आहे, वेली वाढलेल्या आहेत, तर त्या सगळ्या तोडून टाकतात किंवा व्यवस्थित स्वच्छता करतात तिथल्या. आणि अशा सगळा स्वच्छता केल्यानंतर तिथलं झाडून झुडून व्यवस्थित अगदी बसायसारखं तिथं तुम्ही तो ठिकाण करून ठेवता आणि तुम्हाला तो एक अनुभव वेगळाच पाहायला मिळतो. तर सगळ्या मुलांचं श्रमदानामुळं तो किल्ला किंवा तो भाग, त्या किल्ल्यातला तो भाग अतिशय सुंदर दिसायला लागतो. आणि मग तिथे येणारे पर्यटक तुमचं नावलौकिक करतात, कुठलं आहेत म्हणून विचारतात किंवा तुम्हाला बक्षीस देऊ पाहतात किंवा तुमचे पत्ते किंवा तुमच्याशी फोटो काढू शकतात ते. तर आणि त्यामुळं अशा पद्धतीनं एक सामाजिक कार्य जे असतं ते सामाजिक कार्य करण्यासाठी आपण असं उत्सुक असलं पाहिजे. तर अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला स्वमताच्या आधारे अशा पद्धतीनं लिहावी लागतात. तर तुम्ही सहलीसाठी गडावरती गेलेला आहात आणि तेथील परिसरात फिरताना तुम्हाला पाण्याच्या बाटल्या वगैरे आढळल्या, तर तुम्ही काय कराल, दिसत आहे, तुम्ही काय कराल असं विचारलेलं आहे पहा. तर हा स्वमताचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत असा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा बुद्ध्यांक वाढण्यासाठी, तुमच्या विचारामध्ये भर पाडण्यासाठी तुम्हाला एक ग्राहक संरक्षण अधिनियम कायदा आहे हा. तर हा कायदा कसा असतो आणि त्या कायद्याचे फायदे काय, कधी तो निर्माण झाला, याचे तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या बुद्धीमध्ये भर पाडावी म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक असा गद्य उतारा दिलेला आहे. तर तो गद्य उतारा सुद्धा तुमच्या बुद्धिमत्तेत भर घालणारा आहे. तर हा गद्य उतारा मी वाचतोय ग्राहक संरक्षण कायद्याचा. बघा आता काय सांगले, आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपल्या देशाच्या राज्यकारभार घटनेनुसार चालतो. भारतीय घटनेने सर्व भारतीयांना काही मूलभूत हक्क दिले आहेत, जसे समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क. दैनंदिन जीवन जगत असताना मनुष्याला अनेक गोष्टींची आवश्यकता असते. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला समाजातील विविध घटकांवर अवलंबून राहावे लागते. अनेक घटकांच्या खरेदीसाठी आपण बाजारात जातो, दुकानात जातो. मालाची वा वस्तूंची खरेदी करणाऱ्या व्यक्तीला ग्राहक म्हणतात. म्हणजे हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे बा. तर ग्राहक म्हणजे काय, तर मालाची किंवा वस्तूंची खरेदी करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात, ग्राहक म्हणतात. तर माल वा वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यक्तीला विक्रेता म्हणतात. म्हणजे माल किंवा वस्तूंची विक्री करणारा जो व्यक्ती असतो त्याला विक्रेता म्हणतात. हे आपल्याला ठाऊक आहे. काही प्रसंगी ग्राहक व विक्रेता यांच्यामध्ये विवाद होतात. त्यांच्या हितसंबंधात बाधा व दुरावा निर्माण होतो. या दोहोतले हितसंबंध चांगल्या प्रकारे राहावेत. ग्राहकांच्या हितसंबंधाचे रक्षण व्हावे. ग्राहकांसंबंधी विवाद मिटावेत व त्यांच्याशी संबंधित अशा इतर गोष्टीसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 या नावाचा कायदा करण्यात आला. मी थोडक्यात या ठिकाणी आपल्याला माहिती असावं की ग्राहक आणि विक्रेता यांच्यामध्ये जर काय वाद झाले, भांडणं झाली, तर ती मिटावीत किंवा त्यांच्यामध्ये हितसंबंध चांगले राहावेत किंवा त्यांच्या हितांचं रक्षण व्हावं किंवा ग्राहकांचे वाद मिटावेत यासाठी एक कायदा करण्यात आलेला आहे. तर त्या कायद्याचं नाव आहे ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 नावाचा कायदा करण्यात आलेला आहे. म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा. ग्राहक संरक्षण कायदा हा कधी करण्यात आला आहे, 1986 साली करण्यात आलेला आहे. मग आता तुम्ही म्हणतात की हा कायदा का करण्यात आला, कशासाठी करण्यात आला. तर समजा आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो आणि तिथं आपण एखादी वस्तू खरेदी केली आणि वस्तू खरेदी केल्यानंतर ती वस्तू खराब निघाली किंवा तिची क्वालिटी चांगली नसली किंवा ती वस्तू तुम्हाला खूप महाग तुम्ही विकत घेतली आणि हे तुमच्या लक्षात आलं, तर काय होतं, तुमचं आणि त्या दुकानदाराचं भांडण होतं. मग हे भांडण विकोपाला जाऊ नये
किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी तडजोड व्हावी किंवा काहीतरी व्हावं, मिटावं हे भांडण म्हणून महाराष्ट्र शासनानं किंवा भारत सरकारनं काय केलेलं आहे, ग्राहक संरक्षण नावाचा कायदा केलेला आहे. तर तुम्ही काय करू शकता, ग्राहक या नात्यानं तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊन या दुकानदाराविरोधात तुम्ही तक्रार करू शकता. आणि समजा त्या दुकानदारानं तुम्हाला चांगला माल दिला नाही किंवा वस्तू खराब निघाली किंवा महाग विकली किंवा ती वस्तूच नीट चालत नाही, तर तुम्ही त्याच्या विरोधात तक्रार करू शकता. आणि मग तक्रार केल्यानंतर त्याच्या आपल्याला काय होतात, तारखा पडतात, कोर्ट काय करत असं कोर्ट मॅटर सुरू होतं. आणि मग तुम्हाला 1, 2, 4, 6, 8 असं महिन्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा काय होत असतो, तारीख तुमची फायनल होऊन कोणाच्या सारखा निर्णय झाला, समजा दुकानदाराचं चुकतंय का ग्राहकाचं चुकतंय हे त्याच्यामध्ये मान्य केलं जातं. आणि समजा दुकानदाराचं चुकत असेल तर तो दुकानदार काय करत असतो, तुमच्या ग्राहकाला किंवा तुम्हाला त्याची नुकसान भरपाई देत असतो. तर अशा पद्धतीचा कायदा 1986ला करण्यात आलेला आहे. त्यामुळं आज आपण कोणती वस्तू जर विकत घेतली तर ती वस्तू MRPच्या जास्त विकली जाते का हे आपण पाहिलं पाहिजे. किंवा त्या वस्तूची क्वालिटी चांगली आहे का, त्या वस्तूमध्ये काय भेसळ केली जाते का, किंवा ती वस्तू खूप महाग किमतीला विकली जाते का, किंवा एखाद्या वस्तूची खूप साठवणूक करून किंवा ती खूप महागाने विकली जाते का, हे आपल्याला कायद्यानं तुम्हाला कोर्टामध्ये जाऊन अशा पद्धतीनं ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये संरक्षण व्हावं म्हणून हा कायदा करण्यात आलेला आहे. आपण खरेदी करीत असलेल्या मालावर, वस्तूवर व वस्तूंच्या पुडक्यावर लिहिलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत जर विक्रेता आपल्याकडून घेत असेल किंवा मागत असेल तर त्याविरुद्ध आपण आवाज उठवू शकतो. कोणताही विक्रेता नागरिकांच्या जीवितास व सुरक्षितेस घातक ठरणारा माल, बनावट माल ग्राहकास विकत असेल तर आपण या कायद्याचा आधार घेऊ शकतो. तक्रार निवारण करून घेण्यासाठी प्रत्येक ग्राहकास योग्य त्या ग्राहक मंचाकडे जाण्याचा हक्क असतो. तर आता मी सांगितलेल्या पद्धतीनं ग्राहक संरक्षण कायदा करण्यात आलेला आहे. आणि त्या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये तुम्हाला काय असतं, समजा एखाद्या वस्तूची किंमत जेवढी आहे त्याच्यावरती किंमत लिहिलीच, त्याच्यापेक्षा जर तो जास्त किंमत घेत असेल, मागत असेल तर त्याच्या विरोधात तुम्ही काय करू शकता, ग्राहक मंचाकडे जाऊन तक्रार करू शकता किंवा आवाज उठवू शकता. तर अशा पद्धतीनं किंवा एखादा विक्रेता काय करत असेल की तुमच्या जीवितास किंवा सुरक्षितेस घातक ठरणारा माल, थोडक्यात मालामध्ये भेसळ करत असेल, तो अन्नामध्ये भेसळ करत असेल, समजा ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल, मका असेल, त्याच्यामध्ये तो खडं मिसळत असेल किंवा तेल असेल, तेलामध्ये बनावट तेल मिसळत असेल किंवा दूध असेल, दुधामध्ये समजा तो केमिकल मिसळत असेल, तर अशा पद्धतीनं बनावट माल जर विकला जात असेल तर तुम्ही काय करू शकता, कायद्याचा आधार घेऊन त्या ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकता. तर अशा पद्धतीचा कायदा भारतात लागू झालेला आहे. कधी 1986ला हा कायदा पूर्णत्वास आलेला आहे. मी तुम्हाला तुमच्या बुद्धीमध्ये भर पाडावी म्हणून हा उतारा या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा पद्धतीचे सुद्धा तुमच्या ज्ञानामध्ये भर घालणारे प्रश्न तुम्ही वाचले पाहिजेत आणि तुम्ही काय केलं पाहिजे, आपल्या बुद्ध्यांकाला वाढवलं पाहिजे. आता या ठिकाणी खालील तक्ता पूर्ण करा म्हटलंय बघा. काल तो मुंबईला गेला, त्याचं क्रियापद, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषणाचा प्रकार एवढं आपल्याला सोडवायचं आहे बघा. तर व्याकरणाचा हा प्रश्न आहे बघा. काल तो मुंबईला गेला. आता या ठिकाणी क्रियाविशेषण जे आहे ते काल आहे बघा, काल. आणि क्रियाविशेषणाचा प्रकार जो आहे तो कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि गेला हे त्याचं क्रियापद आहे, म्हणजे पूर्ण झालं बघा. त्यानंतर तो भरभर जेवतो, तर हे भरभर नावाचं क्रियाविशेषण आहे बघा इथं. आणि जेवणे हे क्रियापद आहे. भरभर हे काय आहे, क्रियाविशेषण आहे. ते रीतिवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे बघा. त्यानंतर इथे शहाळी मिळतात, इथे स्थलवाचक आहे बघा, क्रियाविशेषणाचा प्रकार. क्रियाविशेषण कुठला आहे, इथे. स्थलवाचक मिळतात हे त्याचं क्रियापद आहे. मी तो धडा 2दा वाचला, 2दा हे क्रियाविशेषण आहे आणि त्याचा प्रकार आहे परिणामवाचक किंवा संख्यावाचक.
वाचणे हे क्रियापद आहे बघा. तर अशा पद्धतीनं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. तर या अगोदरच्या पाठामध्ये आपण हे प्रश्न पाहिले होते बघा. हा क्रियाविशेषणाचा म्हणजे क्रियाविशेषण कुठल्या प्रकारचे आहे ती पाहिली होती त्यामध्ये, आणि तिथं हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न व्याकरणाचे तुम्हाला येतात. तर या ठिकाणी तुम्हाला कालवाचक, रीतिवाचक, स्थलवाचक आणि परिणामवाचक किंवा त्याला दुसरं नाव आहे संख्यावाचक विशेषण, क्रियाविशेषण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत येतात. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे, खालील कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय लिहा. तर या ठिकाणी रीतिवाचक काही अव्यय दिले क्रियाविशेषण अव्यय, तर ती तुम्हाला योग्य पद्धतीने रिकाम्या जागा भरायची त्याच्या. बघा, माझ्या डोळ्यातून टप टप आसवे गळू लागली. तर या ठिकाणी टप टप नावाचा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय इथं बसतंय बघा. माझ्या डोळ्यातून टप टप आसवे गळू लागली. तिथं माझ्या डोळ्यातून डसा आसवे गळू लागली नाही येणार बघा, टप टप येणार तिथं. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे, मी आईच्या गाळ्यात पडून ढसा रडलो. मी आईच्या गाळ्यात पडून ढसा रडलो. तर या ठिकाणी रीतिवाचक क्रियाविशेषण ढसा येत आहे बघा. रात्र होता सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागले. आपोआप नावाचं रीतिवाचक क्रियाविशेषण इथं बसते बघा. आणि पक्ष्याने आपले पंख सावकाश फडफडवले. फडफडवले. पक्ष्याने आपले पंख सावकाश फडफडवले. म्हणजे सावकाश नावाचं रीतिवाचक क्रियाविशेषण इथं बसते. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न जर तुम्हाला परीक्षेत आले तर कोणतं रिकामी जागा कोणत्या ठिकाणी बसू शकते हे आपल्याला थोडंसं आपलं जे बुद्ध्यांक आहे, आपलं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. योग्य ती क्रियाविशेषण अव्यय आपल्याला त्या ठिकाणी बसवता आली पाहिजे. तर परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे पण प्रश्न येऊ शकतात. तर हे प्रश्न आपण व्यवस्थित जर सोडवले तर थोडंसं डोक्याचा वापर करून शांत बुद्धीनं, यासाठी वाचनाची गरज असते बघा. आपण पाठांचं वाचन हे चांगलं करणं महत्त्वाचं आहे बघा, किंवा अवांतर वाचन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पाठ्यपुस्तकाशिवायची जी पुस्तकं असतात, उदाहरणार्थ निबंधाची पुस्तकं असतील, कथा असतील, कादंबऱ्या असतील, कविता संग्रह असतील किंवा वर्तमानपत्र असतील किंवा थोरा मोठ्यांचे विचार असतील, समजा शास्त्रज्ञांची माहिती असेल, समाजसेवकांची माहिती असेल किंवा नेत्यांची माहिती असेल, क्रांतिकारकांची माहिती असेल, तर अशी पुस्तकं तुम्ही नेहमी वाचली पाहिजेत. आणि अशा वाचनामुळं काय होतं, तुमच्या ज्ञानामध्ये खूप भर पडते आणि तुम्हाला खूप काही सगळं छानपैकी लिहिता येतं. आणि यासाठी तुम्ही हे स्वाध्याय व्यवस्थित सोडवा. आता याखालचे स्वाध्याय स्वाक्षरामध्ये, स्वतःच्या अक्षरामध्ये चांगल्या हे सगळे स्वाध्याय सोडवायचे आहेत. आणि जसं या ठिकाणी पुस्तकामध्ये अक्षर आहे तशाच पद्धतीचं अक्षर काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीचे स्वाध्यायाची उजळणी आपण घेतलेली आहे. नंतरचा पाठ जो आहे तो आपण पुढचा पाठ आपण नंतर तासाला पाहूया. तोपर्यंत याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.